आज मी आलतो अंबाजोगाईमधील अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जिवंत हाती दगडाचे झाले होते आणि याच ठिकाणी असलेल्या लग्न मंडपामध्ये योगेश्वरी देवीचं लग्न होणार होतं. या ठिकाणी असलेल्या लेण्या आणि एवढा मोठा असा नंदी तुम्ही पाहिलाय का? हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथमेश देशी. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलतो अंबाजोगाईमध्ये असलेल्या हत्तीखाना या ठिकाणी. हे ठिकाण योगेश्वरी देवी मंदिरापासून 500 मीटरच्या अंतरावर आहे. हा हत्तीखाना पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये आल्या या ठिकाणी नागदेवचे दर्शन करून हत्तीखान्याच्या आतमध्ये निघालो. या ठिकाणी चारी साईडला 4 हत्ती असून मधल्या साईडला लग्न मंडप आहे. या ठिकाणी असलेल्या लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे, या ठिकाणी जी हाती दिसत होती एका काळी जिवंत सुद्धा होते. एका श्रापामुळे हे जिवंत हाती दगडाचे झाले होते. या ठिकाणी असलेल्या स्थानिकांनी असं सुद्धा सांगितलं, या ठिकाणी योगेश्वरी देवीचं लग्न होणार होतं, पर ते लग्न कोंबड्यांना भाग देण्याच्या आधी करायचं होतं असा श्राप होता, पण ते पूर्ण झालं नाही. यामुळे सर्व दगडाचं झालं आहे. लग्न मंडपाच्या आतमध्ये एवढा मोठा या ठिकाणी नंदी होता, पण खूप काळ असं लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणी नंदी खराब झाला होता. या ठिकाणी असलेल्या 4 हत्तीपैकी हा हत्ती सर्वात मोठा होता. या हत्तीला बघून कळालं की त्या काळात किती मोठे असे विशाल काही हत्ती होते. हत्ती बघितल्यानंतर मी सरळ निघालो लेण्या बघायला. या ठिकाणी बघतो ते एवढी मोठी या ठिकाणी गुफा होती. गुफेच्या आतमध्ये पूर्णपणे अंधार होता. एवढ्या सुंदर सुंदर या ठिकाणी लेण्या होत्या. या ठिकाणी असलेली प्रत्येक लेणी अशी जिवंत असल्यासारखी वाटत होती. या ठिकाणी असलेली प्रत्येक लेणी ही कला आणि संस्कृतीचे उदाहरण देत होते. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या पर्यटन स्थळाला लवकरात लवकर भेट द्या. खूप सुंदर असं या ठिकाणी ठिकाण आहे. मेन गोष्ट म्हणजे हे लेण्या 11व्या शतकातल्या असून हिंदू देवाचे शिल्प कोरलेले आहे. या ठिकाणी आल्यावर या ठिकाणच्या शांत आणि रहस्यमय वातावरणामुळे मन भरावून येतं. मित्रांनो, मी तुम्हाला अंबाजोगाई मधील खूप छान छान ठिकाण दाखवणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तर उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.